हाय फ्रेंड्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केली होती एमएसटी सीरीज. एमएसटी सीरीजच्या चॅप्टर नंबर 5 मध्ये म्हणजेच केमिकल कायनेटिक्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सो आजचे आपले जे टॉपिक्स आहेत दॅट इज रेट ऑफ रिएक्शन्स अँड ऑर्डर ऑफ रिएक्शन यांच्याशी संबंधित असलेले एमसीक्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. सो सांगायला आवडेल की सॉलिड स्टेट तसेच सोल्युशन या चॅप्टरचे देखील एमसीक्यूज तुम्ही प्रिपेअर करू शकतात. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक शेअर केलेली आहे, जेणेकरून जिथे जाऊन तुम्ही इझिली एका क्लिकवरती व्हिडिओज बघू शकतात. सोबतच चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरायचं नाही. एव्हरी इव्हिनिंग 7:15 म्हणजे 7:15 वाजता आपण आपला व्हिडिओ लॉन्च करत असतो. सो एव्हरी इव्हिनिंग 7:15 तुम्ही चॅनलवरती व्हिडिओ बघू शकतात. सो चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या एमसीक्यूला आपण स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर फर्स्ट एमसीक्यू. एमसीक्यू स्टार्ट करण्या अगोदर सांगू इच्छितो की प्रत्येक एमसीक्यूला तुम्हाला विदिन 20 सेकंड्स आन्सर करायचं आहे. सो प्रत्येक एमसीक्यू इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक एमसीक्यूचा आन्सर करायला विसरायचं नाहीये, जेणेकरून तुमचं एमएसटी सीईटी प्रिपरेशन अगदी योग्य रीतीने होत राहील. चला तर आपण क्वेश्चन्सला स्टार्ट करूया. सो फ्रेंड्स, दिस इज अवर फर्स्ट क्वेश्चन. बघा आपला पहिला क्वेश्चन काय सांगितलेला आहे. which does not influence the rate of reaction. So rate of reaction शी रिलेटेड असलेला एमसीक्यू आलेला आहे आपल्याला. which does not influence, बघा ज्याच्यावरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड नाही असा कुठला फॅक्टर दिलेला आहे. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. तुमचा टाइम स्टार्ट्स होतोय बघा. प्रेशर आहे का, की कॉन्सन्ट्रेशन आहे, की टेम्परेचर आहे, की मोलिक्युलॅरिटी. on which factor the rate of reaction it does not depend or which factor does not influence the rate of reaction. पटकन आन्सर करायचं आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे, बेसिकशी रिलेटेड क्वेश्चन आहे. रेट ऑफ रिएक्शन डज नॉट इन्फ्लुएन्स बाय, कोण इन्फ्लुएन्स करत नाही. सो लास्ट सेकंड बघा, तुमचा टाइम संपलेला आहे स्टुडंट्स. विच डज नॉट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शनला इन्फ्लुएन्स न करणारा फॅक्टर कुठला. सो इट्स करेक्ट आन्सर इज अ मॉलिक्युलॅरिटी. याचा करेक्ट आन्सर काय आहे? मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी इज अ थेरॉटिकल टर्म ना, थेरॉटिकल टर्म आहे ती. आपण ज्यावेळेस डिफरन्स लिहित असतो ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी, त्यामध्ये आपण एक पॉईंट मेन्शन करत असतो. मॉलिक्युलॅरिटी इज अ थेरॉटिकल क्वांटिटी व्हाईल द रेट ऑफ रिएक्शन्स इज द order is the practically determined or experimentally determined quantity. So pressure is influence the rate of reaction, concentration is also influence the rate of reaction, and temperature is also influence the rate of reaction, while the molecularity does not influence the rate of reaction. The next MCQ is that on a addition of AgNO3 to NaCl a white PPT occurs. Okay, काय सांगितलंय बघा. AgNO3 सिल्वर नायट्रेटला तुम्ही सोडियम क्लोराइड सोबत रिएक्ट केल्यानंतर तुम्हाला काय मिळते? व्हाईट पीपीटी. ओके, इट ऑक्युअर्स इन्स्टंटनेसली विथ अ मेजरेबल स्पीड और स्लोली और व्हेरी स्लोली. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन सांगायचं आहे. जी पीपीटी मिळणार आहे आपल्याला AgNO3 आणि NaCl सोबत, जी व्हाईट पीपीटी मिळणार ती किती फास्ट मिळणार का, स्लो मिळणार का, की खूपच स्लो मिळणार? पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 10 सेकंड्स, शेवटचे 10 सेकंड्स आहेत तुमच्याकडे. पटकन आन्सर करायचं. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. ओके, युअर टाइम इज अप. बघा तुमचा टाइम संपलेला आहे स्टुडंट्स. याचा करेक्ट आन्सर आहे इन्स्टंटनियस. ओके, इट्स करेक्ट आन्सर इज अ इन्स्टंटनियस. ऑलवेज रिमेंबर ऑल आयोनिक रिएक्शन्स, ऑल आयोनिक रिएक्शन, सगळ्या आयोनिक रिएक्शन्स ह्या इन्स्टंटनियस असतात. ओके, ऑल आयोनिक रिएक्शन्स आर इन्स्टंटनियस. बघा आयोनिकच रिएक्शन आहे नाही. सो ऑल आयोनिक रिएक्शन्स आर इन्स्टंटनियस. दॅट्स वाय इट्स करेक्ट आन्सर इज अ इन्स्टंटनियस. चलो आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू फॉर गॅसियस रिएक्शन. गॅसियस रिएक्शन साठी काय सांगितलं आहे? द युनिट ऑफ रेट ऑफ रिएक्शन इज. ओके, गॅसियस रिएक्शन साठी युनिट ऑफ रेट ऑफ रिएक्शन विचारलंय. अगदी सोपं आहे. गॅसियस रिएक्शन, युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं. अगदी सिंपल एमसीक्यू आहे मित्रांनो. फॉर अ गॅसियस रिएक्शन, गॅस इज मेजर अ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टाइम. पटकन आन्सर करायचं आहे. आता तर मी क्वांटिटी पण सांगून दिलेली आहे. फास्ट फास्ट आन्सर करायचं आहे. लास्ट 5 सेकंड्स आहेत. गॅसियस रिएक्शन्स रिलेटेड टू विच युनिट? ओके, सो इट्स करेक्ट आन्सर इज ॲटमॉस्फिअर पर सेकंड. ॲटमॉस्फिअर पर सेकंडशी रिलेटेड असतात गॅसियस रिएक्शनचे युनिट. ओके, रिमेंबर करायचं आहे. मोस्ट ऑफ द युनिट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपण एमसीक्यूज मध्ये कव्हरच करणार आहोत. असे एमसीक्यूज मध्ये सगळे आपण युनिट्स कव्हर करणार आहोत. कुठलाही टॉपिक सुटणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेतो. आणि जशी जशी आपली एक्झाम जवळ येणार आपण एमसीक्यूची संख्या वाढवणार, न्यूमरिकल्स देखील आपण त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया.
सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. ऑर्डर ऑफ अ रिॲक्शन. ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी यांचा जो डिफरन्स असणार आहे, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटीचा जो काही डिफरन्स असणार आहे, तो डिफरन्स तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. हा डिफरन्स तुमच्या एक्झामला, बोर्ड एक्झामला देखील येऊ शकतो. नीट, एम्स, JEE सारख्या एक्झामला देखील यावरती एक सोपासा क्वेश्चन देखील येत असतो. तसेच तुम्हाला MST CET मध्ये पण देखील यावरती क्वेश्चन मिळणार म्हणजे मिळणारच, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटीशी रिलेटेड असलेला. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. तुम्ही जर ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटीचा डिफरन्स बघितला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की ऑर्डर इज व्हॉट अँड मॉलिक्युलॅरिटी इज व्हॉट. ओके, लास्ट 12 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 3 सेकंड्स, पटकन आन्सर करायचं. अगदी सोपा MCQ आहे स्टुडंट्स. ओके, युअर टाइम इज अप. बघा, तुमचा टाइम संपलेला आहे. काय सांगितलंय, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ऑर्डर इज अ एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी व्हाईल मॉलिक्युलॅरिटी इज अ थेरॉटिकली डिटरमाइंड क्वांटिटी. ऑर्डर इज ऑल ऑफ द अबव. ऑर्डर इज ऑल ऑफ द अबव मीन्स व्हॉट, ऑर्डर ही फ्रॅक्शनल देखील असू शकते, ऑर्डर इज 0 देखील असू शकते, ऑर्डर इज मे बी इंटिजर. तिघांपैकी काहीही असू शकते ऑर्डर. ओके, बट द मॉलिक्युलॅरिटी इज ऑलवेज इंटिजर. ही मॉलिक्युलॅरिटी नेहमी इंटिजरच असते, लक्षात ठेवायचं. मॉलिक्युलॅरिटी इज ऑलवेज इंटिजर व्हाईल ऑर्डर इज फ्रॅक्शनल 0 इंटिजर. सो युअर आन्सर इज ऑल ऑफ द अबव. तुमचं आन्सर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबव. बघा फ्रेंड्स, तुम्हाला जर MCQ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, सोबतच तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरायचं नाही. त्याचं देखील MST CET प्रिपरेशन योग्य रीतीने झालं पाहिजे. सोबतच मी तुम्हाला माझ्या चॅनलची टेलिग्राम लिंक देखील शेअर केलेली आहे, जेणेकरून तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला इझिली जॉईन होऊ शकता, जिथे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, नोट्स सोबतच तुम्हाला काही इम्पॉर्टंट MCQs देखील शेअर केले जातील. त्याचसोबत मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्याशी इझिली शेअर करू शकतात. ओके, सो चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि आपले स्टुडंट्स टॉपर आले पाहिजे, त्यामुळे प्रिपरेशनला कुठेही मागे पुढे बघायचं नाहीये. चॅनलला स्ट्रिक्ट राहायचं आहे, जेणेकरून प्रिपरेशन दिवसेंदिवस तुमचं वाढतच जाणार आहे. ओके, चला आपण नेक्स्ट MCQ कडे जाऊया. सो स्टुडंट्स, दिस इज अवर नेक्स्ट MCQ. काय सांगितलंय रे बघा या MCQ मध्ये, इफ अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे, इज इन्क्रीज बाय अ फॅक्टर X. ओके, रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन X या फॅक्टरने इन्क्रीज झालंय. सो रेट कॉन्स्टंट K बिकम्स. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, एक रिॲक्टंट आहे, समजा एखाद्या रिॲक्शन मधला एक रिॲक्टंट आहे आणि या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन X या फॅक्टरने इन्क्रीज झालेला आहे. सो व्हॉट इज द इफेक्ट ऑन द K वरती काय इफेक्ट पडणार आहे त्याचा. युअर टाइम स्टार्ट्स नाव. युअर विदिन 20 सेकंड आन्सर करायचं आहे, पटकन आन्सर करायचं आहे. हा EK/X होणार का, की K/X होणार, की Kच राहणार, की X/K होणार. लास्ट 10 सेकंड्स रिमेंबर आहे, पटकन आन्सर करायचं आहे. लास्ट 10 सेकंड्स, फास्ट. लास्ट 2 सेकंड्स. युअर टाइम इज अप स्टुडंट्स. बघा, टाइम अप झालाय. लक्षात घ्या, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वरती K ची व्हॅल्यू डिपेंड करत नाही. ओके, सो K इज अ इंडिपेंडंट और इट इज अ कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्स्टंट. आपण त्याला कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्स्टंट म्हणतो असतो, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कुठल्याही प्रकारे चेंज होत नाही. सो इट्स करेक्ट आन्सर इज इट विल रिमेन सेम, दॅट इज K. तो Kच राहणार आहे. ऑलवेज रिमेंबर, K इज अ कॅरेक्टरिस्टिक्स कॉन्स्टंट. ओके, चलो नेक्स्ट MCQ कडे जाऊया आपण. सो फ्रेंड्स, दिस इज अ इम्पॉर्टंट वन. नेक्स्ट MCQ बघा काय सांगितलंय, द कन्वर्जन ऑफ 2A इंटू 2B. ओके, 2A चं कन्वर्जन झालेलं आहे 2B मध्ये. फॉलो द सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. सेकंड ऑर्डर कायनेटिक्स दाखवतोय. डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B. ओके, डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन आपण डबल करतोय ऑफ द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ B बाय द फॅक्टर्स. ओके, कॉन्सन्ट्रेशन डबल केल्यानंतर B चा फॉर्मेशनचा रेट विचारलेला आहे तुम्हाला. ओके, काय विचारलेलं आहे बघा, डबल द कॉन्सन्ट्रेशन आपण जर डबल करतोय तर B चा रेट ऑफ फॉर्मेशन किती असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला रेट लॉ माहित पाहिजे. रेट इज इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻², बिकॉज इट्स अ सेकंड ऑर्डर ना, A⁻². इट्स अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. सो व्हॉट इज द आन्सर. बघा इथे आन्सर काय असणार आहे. सो तुम्हाला काय सांगितलंय सेकंड कंडिशन मध्ये, देन रेट. ओके, रेट ऑफ द फॉर्मेशन ऑफ अ B चा फॉर्मेशनचा रेट विचारलाय. थोडक्यात आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचा आहे. सो K काय सांगितलंय, A चं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही डबल केलं, देन बघा
दिस इज युअर फर्स्ट कंडिशन, ही पहिली कंडिशन असणार आहे. दिस इज युअर सेकंड कंडिशन. पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय, द ऑर्डर ऑफ अ रिएक्शन इज अ सेकंड ऑर्डर कायनेमॅटिक्स. अँड द सेकंड ऑर्डर मध्ये, सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय, द कॉन्सन्ट्रेशन इज डबल. डबल कॉन्सन्ट्रेशन साठी काय असणार आहे, युअर टाइम स्टार्ट्स नाव. एकदम पटकन आन्सर करायचं आहे. युअर टाइम इज अ स्टार्ट्स. बघा 20 सेकंद आहे तुमच्याकडे, पटकन आन्सर करायचं आहे. दोघांचं काय रिलेशन असेल, असे एमसीक्यूज तुम्हाला खूप सारे पेपरला येणार आहेत. मी फक्त आज रिलेशनशी रिलेटेड एमसीक्यूज घेतोय. याच्याशी न्यूमरिकल वर डिपेंड असलेले जे एमसीक्यूज आहेत ते आपण पुढच्या सेशनमध्ये जशी जशी आपली एक्झाम जवळ येणार आपण कव्हर करत जाणार आहोत स्टुडंट्स. ओके, युअर लास्ट सेकंड. बघा तुमचा टाइम इथे अप झालेला आहे. लक्षात ठेवा, या संदर्भात रिलेटेड असलेले सगळे न्यूमरिकल एमसीक्यू आपली जशी जशी एक्झाम जवळ येणार आपण मॅक्झिमम एमसीक्यूज घेण्याचा प्रयत्न करणार आहेत एव्हरी इव्हिनिंग 7:15 ला. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत जातील. ओके, सो दिस इज युअर 2 कंडिशन्स. पहिली कंडिशन काय सांगितली, रेट इज इक्वल टू k⁻². ओके, ही झाली सेकंड कंडिशन. आता ही कंडिशन सॉल्व्ह कशी करतात, तरी सिम्पली डिवायडेशनने तुम्ही सॉल्व्ह करत असतात. सो दिस वन इज द रेट 1. ओके, अँड दिस इज द रेट 2. समजा यांचं डिवायडेशन तुम्ही जर केलं तर डिवायडेशन मध्ये तुम्हाला काय मिळणार रे, रेट ओके अपॉन रेट ओके इज इक्वल टू k 2a⁻² अपॉन k a⁻². ओके, दिस इज युअर कंडिशन. ही झाली कंडिशन तुमची. ओके, दिस इज युअर फर्स्ट रेट 1 अँड दिस इज द सेकंड. ओके, सो इथे काय होणार बघा, k गेट कॅन्सल, a⁻² कॅन्सल, a⁻² कॅन्सल, फक्त 2⁻² इथे शिल्लक राहणार तसाच. ओके, सो इथे काय असणार आहे तुमचा रेट 2 अपॉन रेट 1. रेट 1 इज इक्वल टू 2⁻², म्हणजेच काय झाला रे, 4. सो रेट 1 इकडे गेला. सो जो नवीन रेट मिळणार आहे दॅट इज रेट 2 इज इक्वल टू 4 टाइम्स ऑफ रेट 1. इट इज अ 4 टाइम्स ऑफ रेट 1. सो युअर करेक्ट आन्सर इज 4. सो रेट ऑफ रिएक्शन किती टाइम्स ने इन्क्रीज होणार, 4 ने इन्क्रीज होणार. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ रेट बी. सो फॉर्मेशन ऑफ बी हा किती टाइम्स ने इन्क्रीज होणार तुमचा, 4 टाइम्स ने इन्क्रीज होणार. सो दिस इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. दॅट इज 4 टाइम्स ने तो काय होणार, इन्क्रीज होणार आहे. चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. इन विच वन ऑफ द फॉलोइंग केसेस डज द रिएक्शन गो फास्टर टू कम्प्लिशन. ओके, इथे तुम्हाला के च्या व्हॅल्यूज गिवन आहेत. सो के च्या व्हॅल्यूचा आणि रेट ऑफ रिएक्शनचा काय रिलेशन आहे लक्षात ठेवायचं आहे. पटकन आन्सर करायचं आहे, फास्ट. अगदी सोपं आहे. बघा काय असू शकतं रे, जर के ची व्हॅल्यू चेंज झाली तर रेट ऑफ रिएक्शन काय होणार, पटकन आन्सर करायचं आहे. k⁻10⁻² दिलेला आहे तुम्हाला. सॉरी हा, इथे 10⁻² आहे स्टुडंट्स, इथे 10⁻²- आहे, इथे 10 आहे आणि इथे 1 आहे. पटकन आन्सर करायचं आहे. ⁻² ची पॉवर आहे ती. ओके, लास्ट 3 सेकंड्स, पटकन आन्सर करायचं. अगदी सोपं आहे. के च्या व्हॅल्यूवरती रेट ऑफ रिएक्शन. बघा विच रिएक्शन गो फास्टर, कोणती रिएक्शन फास्ट जाणार रे. सो यावेळेस लक्षात ठेवायचं, द के ची व्हॅल्यू जेवढी जास्त, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ के, ग्रेटर द व्हॅल्यू ऑफ के, रिएक्शन इज फास्टर. रिएक्शन कशी असणार आहे, ती फास्टर असणार आहे. जेवढी जे के ची व्हॅल्यू जास्त तेवढी रिएक्शन कशी असणार आहे, फास्ट. सो कोणती के ची व्हॅल्यू जास्त होती, 10⁻² इज द ग्रेटर व्हॅल्यू. सो आवर ऑप्शन इज ए इज द करेक्ट आन्सर. ही रिएक्शन फास्ट होणार ज्याची के ची व्हॅल्यू ग्रेटर आहे. सो तुम्हाला लगेच रिएक्शन कळत असेल, कमी व्हॅल्यू साठी काय, तर स्लो रिएक्शन होणार. ओके, सो चलो नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. सो फ्रेंड्स, दिस इज अवर नेक्स्ट एमसीक्यू. युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर अ 0 ऑर्डर रिएक्शन. ओके, 0 ऑर्डर रिएक्शन साठी तुम्हाला काय विचारलंय, युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. इथे लक्षात ठेवायचे युनिट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर यांची जे युनिट्स असणार आहे यांचे युनिट्स तुम्ही लक्षात ठेवायचे. सो व्हॉट इज द युनिट फॉर अ 0 ऑर्डर रिएक्शन, लिटर पर सेकंद असणारे, लिटर पर मोल पर सेकंद असणारे, मोल पर लिटर पर सेकंद आहे की मोल पर सेकंद आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. पटकन आन्सर करायचं आहे. व्हॉट इज द युनिट फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ अ 0 ऑर्डर रिएक्शन. 0 ऑर्डर रिएक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं युनिट काय असणार आहे, पटकन आन्सर करायचं आहे. इट्स इझी वन, अगदी सोपं आहे. लास्ट 5 सेकंड्स आहेत, पटकन आन्सर करायचं आहे. व्हॉट इज द युनिट फॉर इट, त्याच्यासाठी युनिट काय असणार आहे, युअर टाइम इज अप. फक्त युनिट लक्षात ठेवायचं. लक्षात घ्या, इथे तुम्हाला 2 युनिट लक्षात ठेवायचे. एक असणार आहे 0 ऑर्डर रिएक्शन साठी आणि एक असणार आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी. इन केस ऑफ अ 0 ऑर्डर रिएक्शन इज युनिट. युनिट बघा मी तुम्हाला सांगू देतो, दिस इज ऑप्शन सी.
ऑप्शन सी इज द correct unit, that is mole per liter per second. It is the unit for a zero order reaction. It is the unit for a zero order reaction, while for a first order reaction it is a per second. It is a per second. It may be per minute. हा कधी कधी पर मिनिट पण देतात, कधी कधी पर आवर पण दिला जातो. लक्षात ठेवायचं आहे, झिरो ऑर्डर साठी आहे मोल पर लिटर पर सेकंड, व्हाईल इन केस ऑफ अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इट इज पर सेकंड, पर मिनिट और पर हावर. हे युनिट्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे फ्रेंड्स, जेणेकरून तुमच्या पेपरला हे आलेत तर तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ओके, नेक्स्ट एमसीक्यू कडे जायचं आपण. चला नेक्स्ट एमसीक्यू कडे जाऊया आपण. फॉलोइंग द मेकॅनिझम हॅज बीन प्रपोज फॉर द रिएक्शन 2A plus B plus it gives D plus E. ओके, एक रिएक्शन दिलेली आहे तुम्हाला बघा इथे, 2A plus B it gives D plus E, आणि यासाठी मेकॅनिझम दिलेलं आहे दोन स्टेप्सचं. ओके, द फर्स्ट स्टेप इज A plus B gives D plus E. ओके, आणि इट इज अ स्लो स्टेप. ओके, हे सोपं झालंय बघा, इथे स्लो स्टेप सांगितलेली आहे तुम्हाला, इट इज अ स्लो स्टेप. आणि बी साठी काय सांगितलंय, सेकंड स्टेप काय सांगितले, A plus C gives E. ओके ओके, इट्स अ फास्ट वन. ही रिएक्शन काय सांगितली आहे, फास्ट वन. द रेट लॉ इज, ओके, यासाठी रेट लॉ लिहायचा आहे. बघा लक्षात घ्या, तुमचा टाइम स्टार्ट होतोय, कारण की अगदी सोपा एमसीक्यू, तुम्हाला आन्सर आलंच पाहिजे. पटकन आन्सर करायचं आहे कमेंट मध्ये. मला तर असं वाटतं की मोस्ट ऑफ द स्टुडंट करेक्ट आन्सर देतील. स्लो स्टेप, फास्ट स्टेप तुम्ही थेरॉटिकल सेक्शन मध्ये नक्कीच रिवाइज केलं असेल. आपण लवकरात लवकर थेरॉटिकल सेक्शन्स देखील स्टार्ट करतोय, जेणेकरून तुमची एमएसटी सीटी प्रिपरेशनची एकदम फास्टर होणार आहे, तयारी एकदम फास्ट झाली पाहिजे. ओके, युअर टाइम इज अप स्टुडंट्स. बघा तुमचा टाइम संपलेला आहे. मी तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल, आपण आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर थेरॉटिकल रिव्हिजन स्टार्ट करतोय. थेरॉटिकल रिव्हिजन म्हणजे काय, तर एमएसटी सीईटीच्या प्रिपरेशनच्या दृष्टीने आपण एमसीक्यू थेरॉटिकल रिव्हिजन स्टार्ट करणार आहे. थेरी लेक्चर्स तर असणारच आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, सोबतच तुम्हाला थेरॉटिकल रिव्हिजन्स देखील मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही एमएसटी सीईटीचं प्रिपरेशनची जी थेरी तुम्हाला वाचायची आहे ती जास्तीत जास्त वाचायची वेळ नाही मिळणार. फक्त एक सिंपल 10-15 मिनिटाचा व्हिडिओ बघितला की तुमच्या पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन होऊन जाणार आहे. ओके, सो चॅनलला स्टिक राहिल्याने तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तुमचे सगळे लेक्चर्स विदिन 1 डे रिवाइज झाले पाहिजे, त्यासाठी आपण क्विक रिव्हिजन, एकदम फास्ट रिव्हिजन त्या थेरॉटिकल सेक्शन मध्ये कव्हर करणार आहोत. ओके, सो स्टुडंट्स इथे काय सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला एक रिएक्शन दिलेली होती आणि या रिएक्शनसाठी 2 स्टेप्स दिल्या होत्या. सो ऑलवेज रिमेंबर, इन अ 2 स्टेप मेकॅनिझम, जर 2 स्टेप्स मध्ये रिएक्शन होत असेल तर रिएक्शन मधली जी सगळ्यात स्लो स्टेप असते दॅट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप, तिला आपण RDS म्हणत असतो, दॅट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि या रेट डिटरमाइनिंग स्टेप साठीच आपण नेहमी रेट लॉ लिहित असतो. ओके, सो रेट लॉ ह्या रिएक्शन साठी लिहिण्यात जरा. मग रेट लॉ मध्ये काय येणार रे, तर ए आहे त्याची ऑर्डर फर्स्ट असणार आहे, बी आहे ज्याची ऑर्डर फर्स्ट असणार आहे. सो असा कुठला रेट लॉ आहे की ज्याच्यामध्ये दोघांची ऑर्डर आपल्याला फर्स्ट मिळते, तर ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट वन, दॅट इज रेट इज इक्वल टू के concentration of A raised to nothing, that is means 1 concentration of B raised to 1. So this is your correct answer. So option B is the correct ones. Always remember, rate determining step is a slow step. Okay, असा देखील एमसीक्यू येतो, in a given reaction which one is the rate determining step. So always remember the slow step is a rate determining step, आणि rate determining step साठीच आपण नेहमी काय लिहित असतो, रेट लॉ लिहित असतो. रेट लॉ तुम्हाला लिहिता यालाच पाहिजे. ओके, सो थेरॉटिकल सेक्शन मध्ये आपण तो कव्हरच करून घेऊया. चला आपण पुढे जाऊया. सो फ्रेंड्स, ॲट दी एंड बघा, मी तुम्हाला इथे माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे. सो टेलिग्राम चॅनलला लिंकला जॉईन करायला विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला नोट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तसेच इम्पॉर्टंट एमसीक्यू, ज्या काही इम्पॉर्टंट नोटिफिकेशन्स असतील त्या सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण की या पिरियडमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन्स खूप इम्पॉर्टन्स आहेत. ओके, सो स्टुडंट्स, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाही. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे केमिस्ट्री बाय गुणवंत माळी. ओके, सो यूट्यूब चॅनलचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, गुणवंत माळी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील इथे दिलेला आहे, दॅट इज 9518920195. सो व्हॉट्सअपला जॉईन करायला विसरू नका आणि टेन्शन न घेता तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करून घ्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. उद्या भेटूया आपण संध्याकाळी 7:15 मंडे पासून फ्रायडे पर्यंत आपण डेली लेक्चर्स घेत असतो, एव्हरी इव्हिनिंग 7:15 ला. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. दॅट इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. थँक्यू व्हेरी मच.